श्री स्वामी समर्थ. आपल्या सणाला माहिती 20 मार्च 2026 ला स्वामी प्रकट दिन आहे. स्वामी प्रकट दिन झाला, दत्त जयंती झाली, गुरुपौर्णिमा झाला, स्वामी पुण्यतिथी आली की आपण स्वामींची सेवा करायला सुरू करतो. आपण पारायण करतो, भरपूर सेवा करतो. पण फक्त तेव्हाच आपल्याला सेवा करायची असती का? 12 महिने नसती करायची का? आपण जे स्वामीचे खरंच भक्त आहोत तर आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण स्वामींचं नाम घेतलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. फक्त संकटातच त्यांना आठवण नाही करायची, तर सुखात दुःखात सगळ्या वेळेस त्यांचं नाम जप करायचे. सुख आलं तरी त्यांच्यामुळेच आलं, दुःख आलं तरी आपले प्रारब्ध म्हणून समजायचं आपण. कारण की दुःख जर तुमच्या आयुष्यात सतत येतात म्हणजे भगवंत आपले प्रारब्ध भोगून काढण्यास आपल्याला प्रयत्न करतोय. आणि त्यातून पण तुम्ही बघा, आपल्या त्या कडक उन्हामध्ये, जसं आता चैत्र ऊन सुरू होईल, त्या कडक उन्हामध्ये एखाद्या झाडाच्या सावली आपण उभं राहतो तेव्हा किती छान वाटतं. तसं त्या कडक उन्हामध्ये, त्या त्रासामध्ये आपल्याला स्वामी, आपली माऊली आपल्या पाठीमागे उभी असते आणि आपलं रक्षण करत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या कुठून ना कुठून ती मदत करत असते. कोणत्या ना कोणत्या व्यक्ती थ्रू, कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला मदत भेटते, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींचं नाम जप करत राहा. आपल्या महिन्याला खूप नाही तर 1,00,000 नामस्मरण झालेच पाहिजे. श्री स्वामी समर्थ ह्या नामाचं 1,00,000 नामस्मरण झालंच पाहिजे, हे लक्षात ठेवा तुम्ही. रोज श्री स्वामी समर्थ हा नाम जप करत राहा. आणि स्वामी भक्त आहात तुम्ही, बिचारे बिलकुल नाहीयेत. संकट त्यांनाच भेटणार आहेत जे भक्त आहेत त्यांना. ज्यांना आयुष्यात संकट येतात ना, म्हणजे त्यांच्या वरती भगवंताची कृपा आहे. म्हणजे भगवंत त्यांना जसं सोन्याला आपण बोलतो ना, सोन्याला निरखण्यासाठी त्याला पूर्ण जाळतात आणि मग ते निरखतं, तसं आपल्याला पण सोनं करण्यासाठी स्वामी आपल्याला त्या कष्टातून, त्या पापातून भोगून काढतात, मग आपण त्याचं सोनं होतो. त्यामुळे जर तुम्हाला त्रास होते, तुम्हाला कष्ट पडतात, याचा अर्थ स्वामीची कृपा तुमच्यावरती, भगवंत आपल्याला लवकर भेटणार आहे. भेटलाच म्हणायचं, कारण तुम्ही स्वामीच्या सेवेत आलात, भगवंत तुम्हाला भेटलाच आहे. फक्त तुम्ही त्याची अजून त्यांच्या जवळ जाण्यासाठी तुमचं नामस्मरण गरजेचं आहे. मानस पूजा करा, नामस्मरण करा, दिवसभर नामस्मरण करा, काम करताना, उठता बसता, रात्री झोपताना सुद्धा नामस्मरण करा. नामस्मरणाला कोणतेही बंधन नाहीये. कारण संकटातच फक्त नामस्मरण करू नये आणि फक्त जेव्हा तिथी येतील कोणत्या तेव्हाच नामस्मरण करू नये. 12ही महिने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण परीक्षा ही कठीण परीक्षा ही भक्ताचीच घेतली पाहिजे. तुमच्या आयुष्यात किती आले किती गेले हे तुम्ही विचार करू बसू नका की मी स्वामी भक्ती करतोय तरी मला एवढे संकट काय येतात. कारण की तुमच्यात काहीतरी खास आहे, त्यामुळे स्वामी तुमची परीक्षा घेतात आणि त्यातून तुम्हाला निखळते बाहेर काढणार आहेत. आणि उद्याचा तुमचा दिवस आहे खूप छान असणार आहे. त्यामुळे स्वामी सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा, पारायण करत राहा, दत्तगुरूंची उपासना करत राहा. कारण त्यांची उपासना हीच आपलं बोलतो ना, आपलं ध्येय पाहिजे. जसं आपण श्वास घेतो तसंच नाम घेतलं पाहिजे, तेव्हाच आपल्या आयुष्यातली प्रगती होणार आहे. आणि भक्तीशिवाय आपल्याला दुसरं काही सुचलं नाही पाहिजे. नाही तुम्ही दिवस रात्र कधीही करा, पण नामस्मरण करा. त्यात खूप भक्ती आणि खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही बिचारे नाहीयेत, हे लक्षात ठेवा.